नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहेत मराठी नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग हा साधारण दिवस नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाकी मिळेल एवढे बळ या योगामध्ये आहे. आणि त्याच शुभयोगाचा आपल्याला फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी शनीचे पुष्य नक्षत्र येते तेव्हा या अमृततुल्य योगाची निर्मिती होते. म्हणजेच चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये आल्यावर गुरुपुष्य योग हा निर्माण होत असतो. या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे, नवीन वस्तू खरेदी करणे, सोने चांदी खरेदी केल्याने अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की गुरुपुष्य योगावरती जर तुम्ही सोने चांदीची खरेदी केली किंवा नवीन वाहन खरेदी केले तर ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. त्यामध्ये वृद्धीच होत असते असं म्हटलं जातं. आणि हा गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. वर्षातून 2 वेळा किंवा 4 वेळा हा योग निर्माण होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या योगावरती आपण एखादे काम हाती घेतले तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळत असते. आणि म्हणून या दिवशी अनेक जण महत्त्वाची कामं पूर्ण करतात. तसेच ज्यांची भरपूर दिवसापासून काही कामे अडून पडलेली आहेत तर ते लोकसुद्धा या दिवशी ते कामे पुन्हा हाती घेत असतात. पुष्य नक्षत्र हे पोषण करणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण आपल्या अंगी बाणवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गुरुपुष्य योग हा साजरा करणे. या गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. तसेच भगवान कुबेरांची पूजासुद्धा या दिवशी केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला सकाळीच घरात एका झाडाचे पान आणायचे आहेत. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन नशीब उजळेल. साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, यानंतर या पानाचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये या एका झाडाचे पान आणायचे आहेत. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये दैवी शक्ती असते. त्या झाडांमध्ये काही गुपित जे आहे तर ते लपलेली असते, जी केवळ योग्य वेळी उघडली तर गरीबातल्या गरीब माणसाचे नशीब पलटायला वेळ लागत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की गुरुपुष्यामृत योग म्हणजे हा साधारण दिवस आहे, परंतु खरं तर पहा, हा साधारण दिवस नाही, हा अमृततुल्य योग आहे. अमृतासारखं फळ या दिवशी आपण काही उपाय जर केले तर मिळत असते. आणि म्हणून या शुभयोगावरती हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही नक्की पूर्ण होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि या आपल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट, मेहनत, तडजोड, प्रयत्न करत असतो. परंतु प्रयत्न करूनही आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही. बऱ्याच वेळा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह किंवा इतर ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कष्ट करून देखील त्या कष्टाला फळ मिळत नाही. आणि म्हणून या योगावरती आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी ठरत असतो.
आपलं नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत असतं. आपल्या कुंडलीमधले सर्व ग्रह जे आहे तर ते मजबूत होत असतात. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुप्त आहे किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत आहे किंवा काही शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत आहे. समोरून खूप चांगलं बोलतात परंतु मागूनच तुमच्यावरती ते पलटून वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला शत्रू त्रास देत असेल आणि या शत्रूमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त अडचणी येत असतील, तर असा कोणताही शत्रू जो आहे तर तो हा उपाय केल्याने तुमच्यासमोर नतमस्तक होईल. शत्रूचा त्रास जो आहे तर तो कायमचा दूर होईल. तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा निघून जातात. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही, आलेला पैसा घरातून सतत बाहेर जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल, तर हा उपाय केल्याने साक्षात देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि घरातील गरिबी ही कायमची निघून जाईल. तसेच प्रगतीतील सर्व अडथळे जे आहेत तर ते देखील दूर होतील आणि तुमची अडलेली सर्व कामे ही देखील पूर्ण होईल. तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. ज्या पानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पान म्हणजे केवळ वनस्पतीचा एक भाग नाही, तर ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि त्याच झाडाच्या पानाचा उपाय जर आपण या योगावरती आपल्या घरात केला तर दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये कधीच राहू शकत नाही. जेव्हा आपण या झाडाच्या पानाचा उपाय करणार आहे तेव्हा साक्षात आपण आपल्या घराचा पत्ता जो आहे तर तो लक्ष्मीला सांगणार आहे. आणि या गुरुपुष्यामृत योगावरती या झाडाची जी काही दैवी शक्ती आहे तर ती अनेक पटीने वाढलेली असते. आणि ते झाड आहे मनी प्लांटचे झाड. साक्षात या मनी प्लांटच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा या झाडामध्ये वास्तव्य करतात. आणि या पवित्र दिवशी या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखं आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचे आहे. यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि पूर्व दिशेला तोंड करून ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांचीसुद्धा पूजा करायची आहेत. भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. कुबेर यंत्र तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत. यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहेत मनी प्लांटच्या झाडापाशी. या सर्व वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये गोडावा घेऊन येतील. जेव्हा तुम्ही या झाडापाशी पोहोचणार आहे तेव्हा सर्वात आधी या दिव्य वृक्षाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. यानंतर या तांब्यातील हळदी मिश्रित पाणी हे तुम्हाला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर हे जल अर्पण करण्या अगोदर तिथे तुम्ही एक दिवासुद्धा लावू शकतात. जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना कच्चं दूध अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण या गुरुपुष्यामृत योगावरती या झाडाला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा त्या झाडाची वाढ झपाट्याने होत असते आणि तशीच आपल्या घराची प्रगतीसुद्धा तशीच होत असते. म्हणून या योगावरती दूध अर्पण करावं. यानंतर या झाडाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. लाल फुले जर तुमच्याकडे असतील तर ते लाल फूलसुद्धा तुम्हाला या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे लाल रंगाची फुलं नसतील तर इतर कोणत्याही रंगाची फुले तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर हात जोडून, डोळे मिटून अत्यंत नम्रपणे प्रार्थना करा. म्हणा, हे वृक्षराजा, या गुरुपुष्यामृत योगावरती मी तुमच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते माझ्या घरी घेऊन जात आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे
आणि नख न लावता आपल्याला अगदी अलगद बोटाने त्या झाडाचं एक चांगलं पान जे आहे तर ते तोडून घ्यायचं आहे. कुठेही फाटलेलं, डागाळलेलं किंवा कट झालेलं असं पान घेऊ नका. एक चांगलं मोठं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पान तुम्ही तोडल्यानंतर सर्वप्रथम ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा ते तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित ते तुम्हाला पुसून काढायचं आहे आणि एका तांब्याच्या ताटामध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे. यानंतर त्या पानावर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीचा तुम्हाला गंध तयार करून त्या पानावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढताना व्यवस्थित काढायचं आहे. उलटं स्वस्तिक काढू नका. मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहेत. अख्खे चणे ठेवायचे नाही तर चणा डाळच ठेवायचे आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. गुळाचा खडा नसेल तर गुळाची जी पावडर असते तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम माता लक्ष्मीसमोर हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता ज्या आहेत तर त्या या पानाला लावून घ्यायच्या आहेत. यानंतर देवी लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे. यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. जणू काही तुमची इच्छाच जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे आणि मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत. शत्रूंचा त्रास आहे तो संपलेला आहे. मुलांची प्रगती झालेली आहे. घरातील पैशांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. घरातील कटकटी, वादविवाद दूर होऊन सुख, शांती, समृद्धी सर्व काही नांदत आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुमच्या देवघरामध्येच राहू द्यायचं आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे. त्या पानावर असणारी चणा डाळ, गूळ आणि ते पान जे आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. तुमची घरची गाय असेल, दुसऱ्यांची गाय असेल तर कोणत्याही गायला तुम्ही खाऊ घालू शकता. आता गाईला का खाऊ घालायचं आहे तर पहा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या कुंडलीतील राहू, केतू, शनीचा प्रभाव जो आहे तो सुद्धा दूर होतो. गुरुग्रह हा मजबूत होतो. प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते. म्हणून हे जे पान आहे तर हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. आणि असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. असे मानले जाते की या मनी प्लांटच्या पानाचा हा उपाय जर आपण गुरुवारी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावरती केला तर कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही. सोबतच घरातील सर्व दोष, तक्रारी, अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात. वास्तुशास्त्रामध्ये या झाडाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या उपायामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते. आणि जर तुमच्या घरी अजूनही मनी प्लांटचं झाड नसेल तर आवर्जून ते तुम्ही या योगावरती खरेदी करून आणा आणि आपल्या घरामध्ये लावायचं आहे. शक्यतो ईशान्य दिशा आहे तर त्या दिशेला हे झाड असावं. ईशान्येला हे झाड असल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.